हॅलो, काय म्हणता मॅडम? काय चाललंय? काय चालणार, फक्त टेन्शन टेन्शन आणि टेन्शन. काय झालं? अहो कसं सांगू मी तुम्हाला. काल मेहंदी झाली, उद्या हळद आणि 2 दिवसावर लग्न. पैशांची जुळवाजुळव झाली नाहीये अजून. अहो म्हणजे आता जेवढे पैसे आहेत तेवढ्यात छान लग्न करू शकलो असतो आम्ही, पण आत्यांच्या खूप अपेक्षा आहेत नाही. त्यांना बरोबरीचा खर्च करणं अपेक्षित आहे ना. नाही म्हणजे त्यांच्या ठिकाणी त्या बरोबरच असतील. आम्हाला फक्त एवढ्या कमी वेळात पैसे मॅनेज करणं जरा अवघड जात आहे. शेवटी तुम्ही गायकवाड, मोठी माणसं. अहो असं नाही काही. 4 लोकात तुमच्या घरातलं कार्य व्यवस्थित पार पडावं असंच आम्हाला सुद्धा वाटतं, आणि आमच्यामुळे तुमच्या प्रतिष्ठेला धक्का लागू नये असं सुद्धा वाटतं. म्हणूनच अहो लग्नाच्या हॉलपासून ते अंगावरच्या दागिन्यांपर्यंत सगळं आम्ही तुमच्या मनासारखं करू. मग त्यासाठी रात्र रात्र राबून पैसे गोळा करावे लागले ना तरी चालेल, आम्ही ते नक्की करू. ॲक्च्युली मला तुम्हाला काहीतरी सांगायचं होतं. आता काय? मी तुमच्यासाठी एक नेकलेस घेतलाय आणि माझी इच्छा अशी होती की तुम्ही तो आपल्या लग्नात घालावा. अहो मला काहीतरी सोन्याचं हवंय म्हणून हा विषय काढला नव्हता. अहो नाही 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 नाही, असं अजिबात नाहीये. म्हणजे तुम्ही मला प्रॉब्लेम सांगितलं म्हणून मी तुम्हाला हे सांगत नाहीये. मी खरंच तुमच्यासाठी एक नेकलेस घेणार होतो. रादर मी तो ऑलरेडी घेतलेला आहे आणि मी खरंच खूप मनापासून सांगतोय. मला आधीपासूनच असं वाटत होतं की माझ्या होणाऱ्या बायकोने हा नेकलेस, म्हणजे मी घेतलेला नेकलेस आपल्या लग्नामध्ये घालावा. तुम्ही प्लीज घालाल ना? नाही नाही नको. हे बघा, मी तुमच्या फिलिंगची रिस्पेक्ट करते आणि मला माहिती आहे तुमचं माझ्यावर प्रेम आहे, पण परत ते बांगड्यांसारखं व्हायला नको. हो नाही नाही, असं नाही होणार. आणि मुळात मला तुमच्याकडून काहीतरी हवंय हा उद्देश नव्हता माझा. आम्हा गरिबांचा हाच प्रॉब्लेम आहे. काही सांगितलं की लगेच लोक मदत करायला येतात. प्रीती अहो काय बोलता तुम्ही? अहो आम्ही ह्यासाठी मनातलं शेअर करतो का? वाटलं म्हणून बोलले ना मी. हो असं मी पण काय रडगाणं गात बसली नाही का. तिथे कसं सुरू आहे, सगळे छान एन्जॉय करतायत ना? हां म्हणजे करतायत सगळे एन्जॉय, पण आता मला नाही वाटत मी त्या सगळ्यांमध्ये मिक्सअप होऊ शकेन. का? काय झालं? अहो का काय प्रीती, तुम्ही तिकडे टेन्शनमध्ये आहात आणि मी इकडे आनंदात असू शकेन? कसं शक्य आहे? आणि तुम्ही आता मला हे जे सगळं सांगितलं हे माझ्या डोक्यातून जाणार आहे का? हे बघा तुम्ही प्लीज शांत राहा, सगळं व्यवस्थित होईल. आपण नंतर बोलूया. हो. आता इथून पुढे तुझं डोकं रिकामं राहणारच नाहीये स्वराज. माझ्या उरलेल्या आयुष्याचं हेच ध्येय आहे. मी तुमच्या घरात गायकवाडांची सून म्हणून नाही, तर तुमच्या दुःखाचं कारण बनून येणार आहे. स्वराज, काय झालं? नाही ग, काही नाही. नाही, मगाशी आलास तेव्हा ठीक होतास. असा का दिसतो चेहरा तुझा? ठीक आहेस ना तू? अगं कामाचा थोडा लोड आहे ना, म्हणून तुला तसं वाटत असेल. काही नाही बाकी. नक्की ना? आलोच मी जरा. लग्न ठरल्यानंतर नवरा बायकोंचे फोन एकमेकांना आले तर चेहरा खुलतो. ह्याचा का दरवेळेला पडतो चेहरा? ही प्रीती या घरात सून म्हणून येणं योग्यच नाहीये. आई, हे बघ, मी प्रसादासाठी एकदम मस्त गोड शिरा बनवलाय. वरून बदाम पण टाकले. एक काम करते, पहिलं देवाला नैवेद्य दाखवते, मग दादाला दाखवते. तुम्हाला लगेच सांग टेस्ट करून कसा झालाय तो.
कीर्ती अगं काय आहे? किती वेळ धड्यासारखी वागतेस? धडपडते कशाला? नीट बघून चालता येत नाही का तुला? अगं आई इतकं काय भडकतेस? आणते पुन्हा शिरा भरून मी. अगं तू आणशील, पण आपल्या घरात लग्न कार्य आहे ना, आणि लग्न कार्यात ह्या असं प्रसाद सांडणं, काच फुटणं अपशकुन असतं. अगं आई कशाला उगाच ओरडतेस? मुद्दाम केलंय का मी? चुकून पडलं ना ग हातातून. आणते मी पुन्हा शिरा भरून. हे अपशकुन वगैरे नको ना बोलू. अवघड आहे तुमचं, अवघड आहे. जा झाडू घेऊन ये. इथे बघ पोचवलं की नाही तुला वेळेत. आता एवढ्या वेळ त्या रिक्षाकडे बघत बसली असतीस ना, तरी रिक्षाच्या 2 रिक्षा झाल्या नसत्या. झालं तुझं कौतुक करून? का अजून माप काढायची? एक मिनिट एवढं टॅलेंट येतं कुठून ग? नाही म्हणजे कुठे मिळतं याचं ट्रेनिंग मला पण सांग. म्हणजे मी तुला लवकर सोडल्याबद्दल तू थँक्यू म्हणायला पाहिजे, तर तू मला वर ऍटिट्यूड दाखवतेस. झालं. उचल 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 बाबा, आता तरी उचल. मी जर फोन उचलत नाहीये तर एखाद्याने गप्प बसावं ना. काय झालं दादा? अरे कुठेस तू? मला तुझ्याशी अर्जंटली बोलायचंय. अरे दादा मी आत्ता घरातून निघालो ना रे, तेव्हाच का नाही सांगितलं? आत्ता सुचलं ना मला काहीतरी. तू ये ना पटकन घरी. दादा आत्ता नाही येऊ शकत मी. एकतर आत्याने मला एवढी मोठी लिस्ट दिली आहे, मी अजून मार्केट पर्यंत पोहोचलो पण नाहीये. काय? अरे मग किती वेळ लागणार आहे तुला याला? लागेल, थोडा वेळ लागेल अजून, पण शक्य तेवढं लवकर येतो. ओके अरे यार किती वेळ झाला तुला जाऊन? मला वाटलं आतापर्यंत तुझी खरेदी झाली असेल. दादा मी ना एका महत्वाच्या कामात अडकलोय म्हणून उशीर होतो. माझ्या लग्नापेक्षा कुठलं महत्वाचं काम आलं रे तुझ्याकडे? दादा तुझ्या लग्नासंदर्भातलंच काम आहे म्हणून थांबलो इथे. तुला पण आत्ताच यायचं होतं काम. दादा दादा माझं सोड, तुझं काय एवढं अर्जंट काम आहे ते सांग. अरे मला प्रीतीसाठी काहीतरी करायचंय, पण ते काय करू ना तेच सुचत नाहीये मला. अरे परत दादा 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 ऐक, हे बघ 2 दिवसांनी तुमचं लग्न आहे. एकदा का ती घरी आली की मग तुला काय करायचं ते कर ना. अरे बाबा ते आत्ता करणं गरजेचं आहे ना. तू ये ना पटकन घरी. काय लांबट लावतोयस? ये लवकर घरी. तू जर फोन ठेवशील तर मी कामं आटपून येईन ना लवकरात लवकर. सॉरी तू ये लवकर. ती प्रीती तिकडे वाट बघते. हो हो तू ठेव फोन. बाय. तू अगं मागे काय बघतीयस? तुझ्याशीच बोलतोय.